हाय गाईज, माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी कोमल. आज जाणार होती मी एका छोट्या कामासाठी. माझ्या मिस्टरांची स्पाईन सर्जरी झाली होती 2 वर्षापूर्वी. तर त्यांची फिजिओथेरपी ही ठाण्यातल्या आनंद सरांकडे बेस्ट सर आहेत ते. तुमच्या बॉडी रिलेटेड कोणता पण प्रॉब्लेम असेल तर ह्या सरांना संपर्क करा. कमेंट करा. त्यांच्या हप्त्यातून आम्ही एकदा जातो. त्यांच्याकडून सगळ्या आम्ही एक्सरसाइज सगळ्या बघून घेतल्या. त्यांना आणि सांगितलं की काय काय करायचं, कसं कसं करायचं. खूप लांबून लोक येतात इथे. तुम्हाला जर खरंच बेस्ट रिझल्ट आणि तुमचा माणूस जर चालायला पाहिजे, पॅरालिसचा माणूस पण इथे बरा होतो. तर मी गेली आहे म्हणजे नक्की तुम्ही व्हिजिट करा तिथे. थोडं सगळं एक्सरसाइज वगैरे बघून घेतला. मुलगा काय माझा ऐकत नव्हता. त्याच्याशी थोडं गप्पा मारून परत आनंद सरांनी 2-3 स्टेप सगळ्या सांगितल्या. सगळं बघून घेतलं व्यवस्थित. परत पुढच्या हप्त्यात यायचं होतं म्हणून सगळं व्यवस्थित ते सगळं सांगत होते. ते सगळे व्हिडिओज करून घेतले. आम्ही मग निघालो. सगळं झालं आमचं. आमची रिक्षावाला आला. म्हणजे माझ्या मुलाला खायचं होतं सँडविच. मम्मा मला सँडविच पाहिजे. तर मी म्हटलं ठीक आहे. त्याला सकाळी प्रॉमिस केलेला आपण दुपारी बाहेर जाऊ, तुला सँडविच देईन मी. मग त्याच्याशी थोडा गप्पा मारल्या, मस्ती मजाक केलं. आणि ठाण्यातलं बेस्ट प्रीती सँडविच मला खूप आवडतं आणि आम्ही इथेच खातो. मग ग्रिल गार्लिक चीज टोस्ट सँडविच घेतलं आणि माझ्या बाळाने घेतला पिझ्झा. खूप गर्दी पण होती. पिझ्झा वगैरे घेतला. फायनली आमचा पिझ्झा आला. गरम गरम मस्तपैकी खाल्लं, कारण घरी सासूबाई वाट बघत होत्या म्हणून पटापट खाल्लं. मुलाला पण सांगितलं पटापट खा, आपल्याला घरी जायचे. आणि आज क्रिसमसचं होतं त्यामुळे आम्ही संध्याकाळी बाहेर जाणार होतो. मग संध्याकाळी पण आमचे स्पेशल काहीतरी होतं. ओके, माझे ब्लॉग्स जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय. आम्ही घरी पोचलो फायनली. ओके, बाय.